ठरलं तर मग या मालिकेच्या 2 मेच्या भागामध्ये फायनली सायलीला सगळे पुरावे भेटलेले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं मिळतं ते म्हणजे मंगळसूत्र, पेंडंट, त्याच्यामध्ये दोघांचे फोटो आणि मंगळसूत्र। हे आता सगळे पुरावे सायलीच्या हातात येतात। फोटो असतात, ग्रीटिंग कार्ड असतात, लेटर असतात आणि त्याचप्रमाणे हे शेवटचं मिळतं ते मंगळसूत्र। खूप सारे पुरावे तर मिळालेले असतात। सायली विचार करते इतके पुरावे हे चैतन्य सरांना दाखवण्यासाठी पुरेसे आहेत। आता मला इथून निघायला पाहिजे पण त्याआधी मला एक विचार करायला पाहिजे। खाली अर्जुन सरांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की मी गिफ्ट आणायला गेले, मग मला गिफ्ट घेऊन आणि ते पण बाहेरच्या रस्त्याने जायला पाहिजे। काय करू असा विचार करत सायली डेअरिंग करून खिडकीमधून खाली उतरते आणि नंतर टेरेसच्या पायऱ्यांवरून ती आता बाहेर पडते आणि अशा प्रकारे बाहेर पडून मग मेन डोरने येण्याचा ती प्रयत्न करत असते आणि रिस्क घेऊन सायली आता खिडकीतून खाली उतरण्यामध्ये यशस्वी होते। टेरेसवरती उतरून मग आता ती जिन्याने खाली येते। इकडे सगळे लग्नाचे आता विधी चालू करायची वेळ झालेली असते। साखरपुड्याला बसण्याची वेळ झालेली असते। रिंग एक्सचेंज करायला आता भटजी सांगणार असतात। त्याआधी चैतन्य आणि साक्षी सगळ्यांचे मोठ्यांचे आशीर्वाद घेत असतात। अर्जुन एकदम विचलित होत असतो। तो विचार करत असतो की अजून सायली कुठे राहिल्या, म्हणजे आतापर्यंत त्यांनी इकडे यायला पाहिजे, कोणत्या संकटात तर अडकल्या नसतील ना। नाही मला जाऊन पाहायला पाहिजे। आणि तोपर्यंत प्रताप आणि कल्पना पण विचार करत असतात की सायली का नाही अजून आली, बराच वेळ झालाय। अश्विन पण अस्वस्थ असतो कारण त्यांना माहिती असतं की हा साखरपुडा होण्याच्या आधी सायली वहिनी येणं महत्त्वाचं आहे आणि मग तोपर्यंत साखरपुड्यासाठी गुरुजी म्हणतात चला अंगठ्या एक्सचेंज करा। आता या सगळ्यामध्ये अर्जुनला चिंता वाटते कारण एंगेजमेंट झाली तर काही करता येणार नाही। त्याआधी जे काही आहे ते करायला पाहिजे, पण काय करायचं सायली कुठे गेली असेल, काय संकट अडकले असेल। अर्जुनच्या डोक्यामध्ये 1 न 100 प्रश्न येत असतानाच सायली तोपर्यंत पायऱ्या उतरून आता खाली येते। खाली आल्यावरती ती मेन डोरने पुढे येते तोपर्यंत अश्विन पाहतो आणि वहिनी आली असं म्हणत आता तो खूप खुश होतो। अर्जुनच्या जीवामध्ये जीव येतो। फायनली सायली आलेली असते। अर्ध काम झालेलं असतं, पुरावे मिळालेले असतात। आता अर्ध काम असतं की चैतन्याला पुरावे दाखवणं आणि सध्याच्या घडीला हा साखरपुडा थांबवणं। असं म्हटल्यावरती इकडे आता तोपर्यंत सायली येते आणि अर्जुनच्या बाजूला येऊन उभी राहते। अर्जुनच्या बाजूला सायली येऊन उभी राहिल्यावरती इकडे आता ती अर्जुनला सांगते सर काम झालेलं आहे। अर्जुन खुश होतो। तोपर्यंत गुरुजी म्हणतात चला पुढचे विधी करूया, अंगठ्या एक्सचेंज करूया। यावरती कल्पना म्हणते हो अर्जुन, अरे अंगठ्या एक्सचेंज करायचे आहेत, आता हे कसं थांबवायचं हे सुभेदार फॅमिलीला खूप मोठं कोडच पडलेलं असतं। पण तोपर्यंत अस्मिता म्हणते काय ग सायली, तू तर गिफ्ट आणायला गेलेलीस, कुठे आहे गिफ्ट आणि इतका वेळ। यावरती सायली सांगते कसं आहे ना, म्हणजे चैतन्य सर हे अर्जुन सरांसाठी खूप स्पेशल आहेत की नाही, मग गिफ्ट पण स्पेशल आहे ना, मी स्पेशल वेळेतच दाखवेन असं म्हणत सायली ती वेळ आता मारून नेते आणि काहीही गिफ्ट आणले हे सांगायला नकार देते। मग फायनली आता मात्र अर्जुनची लगबग होते ते म्हणजे हे विधी थांबवण्याची। कोण थांबवणार विधी, कसं थांबवणार विधी। तोपर्यंत इकडे आता साक्षी विचार करत असते मी उगाच सायलीवरती संशय घेतला, सायली तर खरंच गिफ्ट आणायला गेली होती। आता मात्र एकच सगळ्यांची गडबड, काय करायचं कसं करायचं। तोपर्यंत गुरुजी दोघांना बोलवतात आणि दोघ जण एकमेकांना अंगठ्या एक्सचेंज करायला लागतात। आता मात्र कल्पना बोलते 1 मिनिट थांबा सगळ्यांनी। आता कल्पना अंगठ्या घालण्यापासून का थांबवते हे कुणाला काही कळत नसतं। त्यावरती कल्पना म्हणते असं कसं, मी मुलाची आई आहे ना। यावरती गुरुजी म्हणतात हो तर मग काय म्हणणं आहे तुमचं। कल्पना म्हणते मी अंगठ्या त्यांना देणार असं म्हणत आता अश्विनने दिलेलं ज्यूस हातामध्ये घेऊन कल्पना एक पाऊल पुढे टाकत चैतन्याच्या दिशेने येत असते। तिचा प्लॅनिंग काही वेगळंच असतं। कल्पना आता मुद्दाम ज्यूस चैतन्याच्या अंगावरती सांडवते आणि सॉरी चैतन्य, अरे माझा तोल गेला, अरे सॉरी, खरंच सॉरी, आणि त्याचे कपडे पूर्णपणे खराब करते। कपडे खराब करत असताना इकडे आता लगेच चैतन्य म्हणतो मावशी अगं राहू दे, काही प्रॉब्लेम नाहीये। होतं असं
त्यावरती चैतन्य म्हणतो काम करतो, मी पटकन कपडे बदलून येतो. अर्जुन म्हणतो एकटा नको जाऊस, चल मी येतो तुझ्यासोबत, आपण कपडे चेंज करूया, काही चिंता करू नको. कल्पना सारखी सॉरी 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 म्हणत असते. चैतन्य म्हणतो मावशी अगं काही नाही, चुकून झाले ना हे सगळं. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो चल चैतन्य, मी छानपैकी तुझे कपडे चेंज करून देतो, चल सायली. यावरती इकडे साक्षी म्हणते सायली कशाला? अर्जुन म्हणतो हो तर, मी तर वेडाच आहे, सायली कशाला? चैतन्य सर आपण दोघं जण जाऊया. यावरती साक्षी म्हणते मी पण येते. मग मात्र इकडे पूर्णाजी म्हणते अगं म्हणजे कसं आहे ना, नवऱ्या मुलीने असं जाऊ नये, नवऱ्या मुलाच्या रूम मध्ये होऊ दे साखरपुडा, त्यानंतर जा. आधी चैतन्य आणि आता अर्जुन हे दोघं जण जातील ना. असं म्हटल्यावरती आता चैतन्याला घेऊन अर्जुन निघत असतो आणि मग सायली मगाशी ज्या मार्गाने खाली आली त्याच मार्गाने ती वरती जाण्याचा प्रयत्न करते. पूर्णाजी म्हणते साक्षी तू बस बरं इथे, अगं नवी नवरी आहेस ना तू, म्हणजे होणारी नवरी आहेस आणि होणाऱ्या नवरीने अशी इतकी धावपळ करू नये बरं, बस. असं म्हणत आता पूर्णाजी साक्षीला थांबवून घेते. साक्षी विचार करते काय आहे नक्की यांचं प्लॅनिंग, म्हणजे अर्जुन मुद्दाम वरती घेऊन गेला असेल का, अर्जुनला काही सांगायचं असेल का, असा विचार करत आता सायली अस्वस्थ होत असते. तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य वरती येतात. अर्जुन दार लावतो आणि म्हणतो चैतन्य मला तुला साक्षीबद्दल खूप महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे. चैतन्य म्हणतो तरीच मी विचार करतोय की तू अजून काय बोलला कसं नाहीस, मला तर वाटलं होतं अर्जुन तू न मित्राच्या भावनेने इगो विसरून तू न माझ्यासाठी आलेला आहेस इकडे, पण नाही तू आलेला आहेस तो म्हणजे पुन्हा हेच करायला. मला तुझं काही म्हणणं ऐकायचं नाहीये. मी तुला याच्या आधी सुद्धा सांगितलेलं आहे ना की तू माझ्या आणि इकडे पडू नकोस म्हणून साक्षीच्या मध्ये. माझा साक्षीवरती पूर्ण विश्वास आहे. आता हे बोलणं चालू असताना सायली आता पायऱ्यांवरून जिन्यामधून खिडकीमधून आत येते. चैतन्य अजूनच भांबावतो. अरे अरे हे काय सगळं, अच्छा म्हणजे हे तुमच्या दोघांचं प्लॅनिंग होतं तर, मगाशी तुझा सायली गिफ्ट आणायला गेलीच नव्हती तर. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते चैतन्य सर तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते सगळं बोला, पण कसं आहे ना तुम्हाला जे बोलायचं आहे ते ह्या वस्तू बघा आणि मग बोला. जर ह्या वस्तू तुम्ही बघितल्या नाहीत ना तर आयुष्यभरासाठी तुम्हाला खूप त्रास होईल. प्लीज फक्त एकदा ह्या वस्तू बघून घ्या. असं म्हणत आता इकडे सायली चैतन्याला वस्तू दाखवत असते. चैतन्य म्हणतो कसल्या वस्तू आहेत ह्या, मला काही वस्तू वगैरे पाहायच्या नाहीयेत. यावरती सायली सांगते सर जर आज तुम्ही या वस्तू पाहिल्या नाहीत ना तर आयुष्यभरासाठी तुम्हाला खूप मोठा पश्चाताप होईल. असं म्हटल्यावरती चैतन्य त्या वस्तू हातामध्ये घेतो. अर्जुन म्हणतो बघ, अरे बघ तरी एकदा फक्त वस्तू बघ आणि यानंतर तुझा जो निर्णय असेल ना तो निर्णय मला मान्य असेल. असं म्हणत आता चैतन्याला ते दाखवण्यासाठी सगळं आता त्याच्या हातामध्ये दिलं जातं. चैतन्याचा नाईलाज होतो, त्या वस्तू चैतन्याला पाहायलाच लागतात. चैतन्य त्या वस्तू पाहतो आणि एक एक वस्तू पाहत चैतन्य हादरतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. म्हणजे काय बघतोय आपण हे सगळं, चैतन्याला काहीच कळत नसतं. कुणालचे फोटो? यावरती अर्जुन म्हणतो हो बघ सगळं बघ. आणि आता चैतन्य एक एक करत ग्रीटिंग कार्ड, फोटो, लेटर आणि फायनली ते मंगळसूत्र अशा एक एक गोष्टी पाहायला लागतो. आणि चैतन्याला काय बोलावं, आणि आपण पाहतोय ते सत्य की आतापर्यंत साक्षीसोबत जगत होतो ते सत्य, त्याला काही कळत नसतं. चैतन्य हादरतो, हातामधलं मंगळसूत्र पाहत राहतो आणि मटकन तो आता खाली बसतो. कुणाल? यावरती अर्जुन म्हणतो हो, म्हणजे तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करण्याआधी तिने कुणालला फसवलेलं होतं. ज्याप्रमाणे वात्सल्य आश्रम केस संदर्भात तिला मदत हवे म्हणून तिने तुला अडकवलं ना, तशीच तिला कुणालकडून पण काहीतरी मदत हवी होती आणि त्यासाठी तिने कुणालला अडकवलेलं होतं. आणि त्याचमुळे हे लेटर वाचता असं कळते ती 5 वर्ष कुणालला टॉर्चर करत होती आणि त्यानंतर 5 वर्षानंतर लग्नाला नकार दिल्यावरती कुणालची ही अवस्था झाली. बघतोयस ना चैतन्य, हेच तुला सांगण्याचा मी प्रयत्न करत होतो. त्यावरती चैतन्य म्हणतो मी कसं काय साक्षीला ओळखायला चुकलो, म्हणजे मी इतका चुकीचा असू शकतो? मी एका मुलीला ओळखायला शिकलो, इतके दिवस तिच्यासोबत राहतोय तरी ती काय कारस्थानं करते हे न समजण्या इतका मी मूर्ख आहे? खरंच हे सगळं झालेलं आहे?
चैतन्याला काहीच कळत नसतं की आपल्यासोबत चाललंय ते खरं आहे खोटं आहे, आपण काय वागतोय त्याला काहीच कळत नसतं. चैतन्य म्हणतो, अर्जुन मी चुकलो, खरंच तू मला इतकं समजावून सांगत होतास पण मी कधी कधी ऐकलं नाही, खरंच मला माफ कर. यावरती सायली सांगते, हो म्हणजे साक्षीने हे सगळं केलेलं आहे आणि तुम्ही ज्या वेळेला खाली होतात ना आणि मी गिफ्ट आणायला गेले असं तुम्हाला सांगितलं गेलं ना, त्यावेळेला मी साक्षीच्या रूम मध्येच आले होते आणि हे पुरावे मला साक्षीच्या रूम मधूनच मिळालेले आहेत असं म्हणत सायली आता सगळे पुराव्यासकट आता समोर आणते आणि फायनली चैतन्याचे डोळे उघडलेले असतात. इतकंच नाही तर चैतन्य हमसून रडत असतो. दोन दुःख असतात, एक म्हणजे कुणालचा मृत्यू साक्षीमुळे झाला आणि दुसरं म्हणजे या मूर्ख मुलीच्या नादी लागून आपण अर्जुनशी पण भांडलो आणि कसं काय हिच्या नादी लागलो. आता तो एकदम डिप्रेशन मध्ये येतो आणि तो म्हणतो, अर्जुन पण मी साक्षीवरती खरं प्रेम केलेलं आहे, मनापासून प्रेम केलेलं. यावरती अर्जुन म्हणतो, हो तुझं प्रेम हे मनापासून होतं पण तिचं प्रेम हे मनापासून नव्हतं. वात्सल्य आश्रम केसमधून तिला सुटायचं होतं आणि याच कारणासाठी तिने तुझा वापर केला आणि तुझा वापर करून तिनं ही केस जिंकण्याचा प्रयत्न करणार होती, त्यासाठी तिने हे सगळं केलंय आणि हेच मी तुला पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण फायनली आत्ता मला पुरावे सापडले आणि हीच ती वेळ मी साधली. चैतन्याला काय बोलू काय नाही काहीच कळत नसतं. रडण्यापलीकडे चैतन्याकडे काही शिल्लक नसतं. त्यावरती अर्जुन म्हणतो, एक लक्षात घे, हा अर्जुन आणि चैतन्य जोपर्यंत एकत्र आहेत ना तोपर्यंत भल्या भल्यांची ते वाट लावू शकतात. तू काळजी करू नकोस, प्रत्येक संकटामध्ये तुझ्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार आहे, तुला प्रत्येक संकटामध्ये साथ देणार आहे असं म्हणत अर्जुन आणि सायली चैतन्याला समजावून सांगत असतात, काहीही झालं तरी आम्ही तुझ्या पाठीशी राहणार. पण तोपर्यंत इकडे मात्र साखरपुड्याला साक्षी अस्वस्थ होत असते. ती विचार करत असते, इतका वेळ काय झाला, अर्जुन काय बोलत असेल. पण बाकी सगळी सुभेदार मंडळी तिला बोलण्यामध्ये गुंग करण्यामध्ये अगदी यशस्वी होत असतात. त्यावेळेला अश्विन म्हणतो, पण खरं सांगू का साक्षी, तू नशीब काढलंस बरं का. चैतन्यसारखा हँडसम मुलगा, चैतन्यसारखा केअरिंग मुलगा आणि इतका सोज्वळ मुलगा तुला शोधून सापडणार नाही बरी का. चैतन्य तुझी इतकी काळजी घेईल ना की काय सांगू तुला. चैतन्य तुला कधी कधी एकटं पडू देणार नाही असं म्हणत चैतन्याचं कौतुक चालू असताना प्रताप म्हणतो, अरे अश्विन चैतन्य तर चांगला आहेच आपला, पण तुला काय वाटलं साक्षी पण अशी तशी आहे का. साक्षी पण खूप गुणी मुलगी आहे म्हणूनच चैतन्याने तिला निवड केलेली आहे ना. आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, साक्षी सुद्धा चैतन्याला खूप खुश ठेवेल, म्हणजे साक्षी आहेच इतकी चांगली असं म्हणत प्रताप साक्षीचं कौतुक करत असतो. अस्मिता विचार करते, काय आहे हे सगळं, म्हणजे आतापर्यंत घरामध्ये सगळेजण साक्षीविषयी इतकं काही बोलत होते, साक्षी अशी साक्षी तशी, मग आत्ता काय झालं, आता हे सगळेजण साक्षीचं इतकं का कौतुक करतायत. हिला काही कळतच नसतं. तोपर्यंत साक्षी विचार करते, नाही मला इथून उठलंच पाहिजे, काहीही झालं तरी अर्जुन आणि चैतन्य काय करतायत काय बोलतायत हे मला जाणून घ्यायलाच पाहिजे असा विचार करत साक्षी तिकडून उठण्याचा विचार करत असते. पूर्णाजी म्हणते, मी आतापर्यंत अशी पहिल्यांदाच बघितली बरं का, म्हणजे ही नवरी मुलगी जिला कामाची इतकी आवड आहे. बस इकडे साक्षी, कुठे जायचं नाहीस, नवीन नवरी आहेस ना तू, अजिबात कामं करायची नाहीस असं म्हणत पूर्णाजी मुद्दाम साक्षीला अडकवून ठेवते. पण साक्षीला आठवतं की याआधी घडलेला प्रकार, अर्जुन चैतन्याला परोपरीने समजवण्याचा काहीतरी प्रयत्न करत होता, आज पण तेच तो सांगत असेल ना. काय सांगत असेल, नाही मला जायलाच पाहिजे. पण इकडे सुभेदार फॅमिली मात्र काही सोडायला तयार नसते. तिकडे अर्जुन सांगत असतो, माझा एक जीवश्य कंठस्थ मित्र हा मी गमावलेला आहे. चैतन्य आता तुला मला गमवायचं नाही, त्यासाठी मी हे खरं करत होतोय. म्हणजे तू माझ्यावरती चिडत होतास ओरडत होतास पण तरी सुद्धा मला तुला या सगळ्यातनं बाहेर काढायचं होतं आणि त्यासाठी परोपरीने तुला समजवण्याचा मी प्रयत्न करत होतो. आणि आज तुला समजले तरी मला नाही आनंद झालाय. तुला या डिप्रेशन मध्ये बघून मला खरंच आनंद नाहीये, पण तुला या सगळ्यातून मी बाहेर काढू शकलो याचा मात्र मला आनंद आहे. कारण माझा एक मित्र गमावला असला तरी या मित्राला मी काही होऊ देणार नाही असं म्हणत अर्जुन आता चैतन्यकडे पाहतो. चैतन्य उठतो, सॉरी अर्जुन मी चुकलो, तुला इतकं सांगण्याचा प्रयत्न केलास मी नाही ऐकलं असं म्हणत अर्जुनला मिठी मारतो आणि अर्जुन सुद्धा रडायला लागतो.
चैतन्य म्हणतो आता ना त्या माणसांना सोडायचं नाही ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय. अर्जुन म्हणतो हो, या सगळ्यामध्ये साक्षीला सोडायचं नाही. कुणालच्या खुनाचा तिच्याकडून बदला घ्यायचा आहे. आज कुणाल सोबत तिने जे केले ना तेच आपण तिच्या सोबत करायचं आहे. चैतन्य म्हणतो अर्जुन तू जे सांगशील ना ते करायला मी तयार आहे. अर्जुन म्हणतो मग मिळव हात. आता आपल्या कुणालसाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. एकत्र येऊन तिला धडा शिकवायचा आहे. असं म्हणत आता चैतन्य अर्जुन सोबत हात मिळवणी करतो. तू जे म्हणशील जसं म्हणशील तसंच होणार, मी तुझ्या सोबत आहे अर्जुन. असं म्हणत हात मिळवणी तर होते आणि आता साक्षी विरोधात तिघ जण एकत्र आलेले असतात. इकडे साक्षी मात्र अस्वस्थ असते. काय करायचं, कसं करायचं, कुठे राहिलाय चैतन्य, मला चैतन्य शोधायलाच पाहिजे असं म्हणत ती आता सुभेदार फॅमिलीला धुडकावून मला जायलाच पाहिजे वरती असं म्हणत चक्क त्यांच्यापासून पळ काढत धावतच सुटते. सगळेजण साक्षी साक्षी थांब असं म्हणत असताना साक्षी कुणाचंच काही ऐकत नाही. धावत पळत ती सुटते धूमधडाक्यात आणि वरती येत असते. तोपर्यंत इकडे आता चैतन्य सांगत असतो अर्जुन मी साक्षीला धडा शिकवणार, पण त्याआधी सगळ्यात पहिलं मी आत्ता इकडे जाऊन साखरपुडा मोडतोय. यावरती सायली सांगते नाही, तिने ज्या पद्धतीने गनिमी कावा खेळला ना आपण सुद्धा तसंच करायचं आहे. आपल्याला या सगळ्यामध्ये 2 कामं करायची आहेत. अर्जुन म्हणतो हो, आपल्याला कुणालला न्याय मिळवून द्यायचा आहे, कुणालच्या या सगळ्याचा बदला घ्यायचा आहे, पण त्याचबरोबर वात्सल्य आश्रम केसमध्ये तुझा वापर करण्यासाठी हे सगळं केलं ना त्याच्यात पण तिला अडकवायचं आहे. आता तू तिच्याशी गोड बोलून वात्सल्य आश्रम केस मधले सगळे पुरावे शोधून काढायचे आहेत. चैतन्य म्हणतो तू म्हणशील ना अर्जुन सगळं तसंच होईल. आता आपण साक्षीला अडकवण्यासाठी एकत्र यायचं. तिने आपल्या विरुद्ध ट्रॅप रचला होता ना, आता आपण तो ट्रॅप रचायचा. असं म्हणत चैतन्य आता अर्जुन आणि सायली या दोघांच्या मध्ये सामील होतो आणि तो ट्रॅप रचण्यासाठी तयार होतो. पण तोपर्यंत साक्षी बाहेर येऊन उभी राहते. चैतन्य दार उघड. आता चैतन्य हादरतो. सायली आतमध्ये कशी आली काय सांगणार. आता या सगळ्यामध्ये सिच्युएशन कशी निभावून नेली जाणार, साखरपुडा होणार आणि त्यानंतर चैतन्य गोड बोलून कसे पुरावे गोळा करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.